पिण्याच्या पाण्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडतोय। जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याचे 2 अहवाल समोर आलेत। पालिकेच्या 2 विभागांनी केलेल्या पाहणी परस्पर विरोधी दावे आढळलेले आहेत, त्यामुळे संभ्रम वाढलाय। वैद्यकीय विभागाने जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची चाचणी केली। त्यामध्ये शहरात 13 भागातलं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे दिसलं, तर दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाने केलेल्या पाहणीत मात्र पाणी पिण्यायोग्य आढळलं। त्यामुळे आता खरा अहवाल कोणाचा आणि खोटा कोणाचा असा सवाल उपस्थित झालाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत जीबीएसचे 18 रुग्ण आढळलेत। त्यातल्या 13 रुग्णांच्या घरचे पाण्याचे नमुने जे आहेत ते सकारात्मक आढळलेत, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। खरं तर हा वैद्यकीय विभागाचा अहवाल आहे। पाणी पुरवठा विभागाने सुद्धा याच ठिकाणी जाऊन नमुने घेतलेले आहेत आणि त्याचा अहवाल नेमका काय समोर आला आपण जाणून घेऊयात। तर काय तुमच्या अहवालात काय आले याबाबत सांगायचं म्हणलं तर मी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे चीफ केमिस्ट जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी जे 13 ठिकाणचे नमुने अयोग्य जे आलेले होते, तर पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये जाऊन सदर ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासा म्हणून सूचना केल्या होत्या। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाणी चेक केलेलं आहे आणि त्याच्यात पाणी पिण्यास योग्य असंच आढळलेलं आहे। असं कसं काय झालं? म्हणजे वैद्यकीय विभागाचा एक अहवाल येतो आणि पाणी पुरवठ्याचा एक, संभ्रम निर्माण होतो ना याच्यामुळे? की काय आहे की पाण्याचे नमुने घेताना ॲक्च्युली त्या नळाचं जे पाणी येतं त्या पाण्याचेच नमुने तपासले पाहिजेत। ते पाणी साठवलेले असण्याची शक्यता असते, ते कुठल्या भांड्यात साठवलेलं असेल, कंटॅमिनेटेड होऊ शकतं। त्या पाण्याचे नमुने तपासले घेतल्यानंतर ते अयोग्य आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजे त्यांनी वेगळे पाण्याचे नमुने घेतले आणि तुमच्याकडून थेट नळाचे घेण्यात आले? आमच्या मार्फत मात्र ते नळाचेच पाण्याचे नमुने घेण्यात आलेले आहेत। त्यांनी आता त्यांच्याबद्दलचं सांगता येणं कठीण आहे। म्हणजे हे समन्वयाचा अभाव दिसतोय, म्हणजे पाणी पुरवठा विभाग आणि वैद्यकीय विभाग याच्यात एक समन्वयाचा अभाव दिसतोय याच्यातून। असं म्हणणं रास्त नाही ठरणार, पण इथून पुढे असं घडू नये म्हणून आत्ताच झालेल्या चर्चेनुसार की आम्ही पाणी पुरवठा विभाग आणि वैद्यकीय विभागात समन्वय साधावा याकरता पाणी पुरवठा विभागाकडीलही 8 अभियंत्यांची आम्ही नेमणूक करत आहोत की ज्या ठिकाणी MPW पाण्याचे नमुने तपासायला जातील पाण्याच्या वेळेमध्ये, त्याच वेळेस आमचेही तिथं कर्मचारी असतील। इथून पुढे याच्याबाबत दक्षता घेण्यात येईल। ही सगळी बाब आयुक्त शेखर सिंह यांच्या कानावरती पडलेली आहे का? दोन्ही नमुने त्यांच्याकडे गेलेले आहेत का रिपोर्ट? हां, याबाबत मान्य आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे। तर जीबीएस ही बाब किती गंभीर आहे आपण पाहिलेलं आहे, कारण केवळ राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारची पथकं सुद्धा पुण्यात आली होती, त्यांनी नमुने घेतलेले होते। इतकं गांभीर्यानं राज्य आणि केंद्र सरकारनं घेतलेलं आहे, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वैद्यकीय विभागाचे वेगळे नमुने आणि पाणी पुरवठा विभागाचे वेगळे नमुने आणि या दोघांचे वेगवेगळे अहवाल याच्यामुळं शहरामध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे। आयुक्त शेखर सिंह यांचं या बाबतीकडं लक्ष आहे का, हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।